तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। या आवाहनाबाबत शेतकरी आणि खत विक्रेते यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आता हे आवाहन केलेलं आहे। शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर टाळा आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करा, सेंद्रिय शेतीकडे वळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांना केलेलं आहे। त्यामुळे यावर आता शेतकरी आणि खत विक्रेते यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूया। झाल्यामुळे आजकाल शेतकऱ्यांना शेतामध्ये रासायनिक खतांचा एवढा उपयोग करतात की त्यांशिवाय त्यांना दुसरा पर्यायच नाही आहे। सेंद्रिय शेती करतो म्हटलं तरी ते म्हणजे उत्पन्न म्हणजे कमीच होणार, त्यातून उत्पन्न घट होईल त्यामध्ये। आपलं उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताचा वापर करतात। आणि तुम्ही जर आता म्हणत आहे का तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा किंवा आपलं रासायनिक खत वापरू नका, हे मला तरी वाटते काही शक्य नाही आहे। आणि प्रधानमंत्रीचं हे जे आव्हान आहे हे मला वाटत नाही शेतकरी स्वीकारेल। गव्हर्नमेंटनी खरं म्हणजे आम्हाला तर बियाणं, ते ब्राझीलचे सोयाबीनचे बियाणे वगैरे आणून द्यायला पाहिजे। त्यांचं एकरी उत्पन्न 30 क्विंटल आहे। आपले सोयाबीन जे देशी सोयाबीन आहे त्याचं 7-8च्या वर आम्हाला ॲव्हरेजच येत नाही। जे प्लॅनिंग जे पाहिजे सेंद्रिय शेतीसाठी खूप आधीपासून पाहिजे। मी त्याचा अभ्यास केला आहे। सेंद्रिय शेती करताना जे आपले वावर आहे, वावरात दुसऱ्याच्या वावरातला पाणी येऊ देणं जमत नाही। एकटा करतो म्हटलं तर मग ते एवढा मोठा खर्च मला पेलणारच नाही आहे ॲक्च्युली।